कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गायतोंडे हा मॅडम. रिपोर्ट्स आले? हा तेच बघत बसलो होतो. बघू द्या माझ्याकडे एकदा, मी नजरे खालून घालते. हो तुमच्याचकडे घेऊन येणार होतो. अरे वा, जुगारांच्या अड्ड्यांचं, दारू पिऊन होणाऱ्या भांडणांचं आणि किरकोळ मारामारीचं प्रमाण खूपच कमी झालंय. हो मॅडम, आपले हे रिपोर्ट्स बघून आपले वरिष्ठ अधिकारी खूप खुश होणार आहेत. नक्कीच. अपर्णा मॅमच्या कामाला तर तोडच नाहीये, हेच खरंय. हो खरंच आहे. मॅडममुळे कितीतरी कुटुंबांचं राहणीमान सुधारलंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी आणि मॅडम ज्या शेतावाच्या घरी गेलो होतो ना, ते बाळ आहे म्हणत होता त्यावेळेस तिथेच का? हो तेव्हाच. अच्छा. त्या बाईंना सुद्धा एक लहान बाळ होतं, एकदम तान्हा. पण त्या बाईचा नवरा आहे ना, जुगारात पैसे उडवत होता. बघा, आता तेच पैसे मुलांच्या भविष्यासाठी वापरले जातील. येस. आपल्या मॅडमने कितीतरी लोकांचं भविष्य सुधारवलंय, पण मला त्यांच्या भविष्याची चिंता वाटते. अगदी माझ्या मनातलं बोललात. पण आय एम शुअर आपल्या अपर्णा मॅडम यातनं नक्कीच बाहेर येतील. हो नक्कीच. मॅडम, हं? मला काही ईमेल्स आलेत, ते मी चेक करू? हो हो नक्कीच. आणि ओके, ते रिपोर्ट्स द्या पाठवून पुढे. हां ओके मॅडम, थँक्यू. वेलकम. अरे, ही तर त्या शेतावरच्या घरातली बाई आहे, दीपा जाधव. करेक्ट. वेड्या ठोका घेऊन चालायची. हो नाही नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो. आत नका टाकू. कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत. काय तोंडे, खरंच सांगते, बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो मलाही येतोय. पण त्या ताई मगाशी म्हणाल्या ना की त्यांचं पण तानं बाळ आहे. पण यांना जुळी मुलं कशी असू शकतात? नक्कीच काहीतरी गडबड आहे, शोधावं लागेल. गायतोंडे, सरकारी हॉस्पिटलचं स्टेटमेंट ओके, ते पुढे पाठवून द्या. हो काय झालं गायतोंडे, कसली गडबड? मॅडम, मला असं वाटतं अपर्णा मॅडम कदाचित बरोबर बोलत होत्या. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मॅडम, ही माहिती बघा ना. हा हिरकणीचा डाटा आहे ना. हो मॅडम, पण यात एक नवीन माहिती आली आहे, तीच मी बघत होतो. कसली? मॅडम, या नवीन माहितीप्रमाणे दीपा जाधव या महिलेला जुळी मुलं आहेत. आणि याआधी त्या आपल्या योजनेचा लाभ घेत होत्या तेव्हा त्यांना फक्त एकच मूल होतं. काय सांगताय, म्हणजे त्या खोटं बोलल्या? हो मॅडम, कारण ह्यावेळेस येताना त्या 2 मुलं घेऊन आल्या होत्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट माहितीये काय? अपर्णा मॅडमना शेतामध्ये दीपाच्याच घराच्या बाहेर बाळाचा आवाज ऐकू आला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.